नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल माहिती घेणार आहोत। तर या योजनेसाठी कोण पात्रता आहे, तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। सेकंड नंबरला राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना त्याचा लाभ भेटणार आहे। तसेच किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंतच्या व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे। लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तर यासाठी अपात्र कोण आहे, तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया। ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तर त्यांना याचा लाभ नाही मिळणार। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहे, तर त्यांना सुद्धा याचा लाभ नाही मिळणार। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाख रुपयापर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असे आहेत। फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तर त्यांना तुम्हाला लाभ नाही मिळणार। सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागी मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, त्यांनासुद्धा याचा लाभ नाही मिळणार। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे, त्यांनाही याचा लाभ नाही मिळणार आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, त्यांनासुद्धा याचा लाभ नाही मिळणार। म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त किंवा बिझनेस वगैरे करत असतील अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ नाही मिळणार आहे। आणि ह्याची अर्ज प्रक्रिया कशी आहे, तर ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता किंवा अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षक, मुख्य सेविका, सेतू सुविधा, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती किंवा वॉर्ड अधिकारी, मनपा, बालेवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सेवा केंद्र यांच्याकडे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता। तसेच अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबत माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरण्यात यावी। बँकेचे तपशील व मोबाईल नंबर अचूक द्यावा। या सर्व गोष्टी तुम्ही या ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्हीसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारेच लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। थँक्यू।